नमस्कार मित्रांनो, आज उठून बाहेर येऊन बघतोय तर काय आमच्या आजी अशी तयारी जरा होऊन थांबलेली. आजीला म्हणलं थांब तुझा फोटो काढतो. आजीनं डोक्यावर बिक्यावर पदर घातला आणि क्यूट स्माइल दिली. तिथनं बाहेर आलो तर हा आमच्या असा घरावरती मोर होता, पण यार मोरचं मुंडकच नाही आलं. मग तिथनं आम्ही आलो रानात आंबं काढायला. मग आंबं काढायचं होतं म्हणून मी असं झाडावरती चढलो. लय भीती वाटत होती तरी पण तसाच चढलो. मग मला आंब्याच्या झाडावरती असा एक मस्त पिक्का आंबा सापडला. हा आंबा बिंबा खाल्ला. आईला म्हणलं चला आता जांभळं खायला जाऊ. मग आम्ही जांभळं खायला आलो, जांभळं बिंबळं खाल्ली आणि शेजारीचा आम्हाला फणस सापडला. मग फणस घेऊन मी घरी आलो आणि मग आंघोळ वगैरे करून आईनं मला असं मस्तपैकी जेवायला दिलं. जेवायला होतं घेवड्याची आमटी आणि श्रीखंड. मग असलं बाहेर लागत होतं. मग जेवलो बिवलो तर मग मी घेतली बॅग पॅक करायला, कारण मला आज जायचं होतं परत पुण्याला. मग काय करणार, जावं तर लागणारच. मग बॅग बिग कपडे बिपडे भरली. आईनं मला असं खायला वगैरे दिलं. मग ते पण मग बॅगेत टाकलं सगळं. मग त्याच्याबरोबरच मला असे उकडके शेंगा पण दिल्या. मग त्या पण पॅक केल्या. फायनली माझी बॅग पॅक करून झाली. सो मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.